नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये अगदीच तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण मस्त इथं फ्लावरचा अगदी कांदा घेतलेला आहे आणि खरंच खूप घाई गडबडीत करायचा म्हणल्यावर हा कांदा करायला बी खूप सोपा बरं का. आता इथं हा मस्त असा पांढरा शुभ्र कांदा आहे मी घेतलेला आहे आणि तो अगदीच व्यवस्थित असा कट करून घेते. कांदा कितीही पांढरा असला तरी आपल्याला आता याला व्यवस्थित कट करून घेणार आहे. पाहू शकता त्याच्यासाठी लागणारं साहित्य. इथं लसूण, हा लसूणसुद्धा मी गोट्याने टेचून घेणार आहे. अजिबात म्हणजे असं मिक्सरमध्ये फिरवणार नाही आहे. संपूर्ण वाटण असं गोट्याने टेचून घेणार आहे. मिरच्या, जिरी, आलं आणि लसूण पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला असं टेचून घ्यायचं आहे बरं का. मिरच्यांचे तुकडे केले कारण की आपल्याला टेचायला अगदी सोपं जातं. आणि हा फ्लावर अशा पद्धतीने जर केला ना तर खरंच खूप टेस्टी होतो. टेस्टी तर होणारच आणि चवही खूप अप्रतिम लागते. मस्त असा ठेचा आहे का इथं आलं जिरीचा आपण त्याच्यामध्ये हे घालूया वाटलं. आता इथं गॅसवर पाहू शकता कढई ठेवली. फ्लावर अगदी छान असा गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे हा फ्लावर. कढईमध्ये आता आपण तेल टाकून जिरी मोहरीही टाकूया पहा. आणि आता तो जो आपण गोट्याने टेचला आहे तो त्याच्यात टाकून द्यायचा बरं का मैत्रिणी. खरंच खूप अप्रतिम चव लागते आणि आपल्याला सुक्की भाजी ही टिफिनसाठी खरंच खूप छान होती. आणि इथं मी अर्धा टॅमॅटो टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही. मस्त कट करून टाकलेला आहे. मोठा टॅमॅटो होता त्याच्यामुळं अर्धाच घेतला आहे. आणि काय होतं असा ठेचून टाकलेला ठेचा आणि त्याला टॅमॅटो म्हणल्यावर अगदी अप्रतिम अशी ह्या फ्लावरला चव लागणार आहे. मस्त अशा फोडी करून घेतल्या बघा. जास्त बारीक बी नाही आणि जास्त छोट्या बी नाही. त्याच्यानंतर लगेच कोथिंबीर टाकून द्यायची आणि मस्त असा हा फ्लावर आपल्याला हलवून घ्यायचा आहे पाहू शकता. अगदीच झटपट उरकणारा हा फ्लावर आहे. जास्त वेळ काय लागत नाही. थोडीशी आता हळद टाकायची आपल्याला त्याला म्हणजे रंग अगदीच छान येतो. त्याच्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे पाहू शकता. आता पुन्हा आपण हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया आणि अगदीच 2 चमच्याचा माना शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. आरबट चरबट जास्त बी नाही आहे. आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ. आता कारण की आपण हे सगळं वाटून घेतलेलं आहे पाहू शकता. म्हणजे सगळं मिक्स केलं आहे सगळं मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकून पूर्ण हलवून घ्यायचं आणि मिक्सरच्या त्याच्यातच थोडंसं पाणी बघा टाकलेलं आहे मी. अर्धा पेला टाकला असेल, जास्त नाही. आता फक्त आपल्याला मस्त अशी वाफ काढून घ्यायची पहा. कारण की त्याला पाण्याची काही गरज नाही लागत. हो का, अर्धाच पेला पाणी टाकलं तरी भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे. फ्लावर तर आपली अगदीच रेडी झालेली आहे. मग आता थोडी गॅसची फ्लेम वाढवायची मैत्रिणी. वाढवली की फ्लावर पटकनीत तयार होते. त्याच्यानंतर आपण थोडं पुन्हा एक वाफ काढायसाठी झाकण ठेवूया बरं का. हे बघा आणि 2 मिनिटांनी पुन्हा पाहायचे की अगदी छान अशी फ्लावर आपली तयार होते पहा. अगदी तोंडी लावायला टिफिनसाठी खरंच खूप छान मस्त अशी तयार होते पाहू शकता तुम्ही. हे बघा सुंदर अशी फ्लावर झालेली आहे आणि खरंच 5 मिनटाच्या आत ही फ्लावर तयार होते आणि खायला बी खूप टेस्टी. कारण की फ्लावरची भाजी कधीही जास्त शिजवायची नाही. मैत्रिणींनो, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा आणि कशी वाटली ही फ्लावरची भाजी तेही सांगा मैत्रिणींनो. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.